हा टूरला ना, गायडेड टूरला एक परफॉर्मन्स असतो छोटासा. हा. एखाद्या ठिकाणची 10 मिनिटाची माहिती का असे ना, दॅट्स अ परफॉर्मन्स. सो वी म्हणजे कन्सिडर अस ऍज अ परफॉर्मर, की 10 मिनिटांसाठी वी आर परफॉर्मिंग ऑन अ स्टेज. हम्म, तिथे आम्ही इतिहास सांगतोय लोकांना, आम्ही ऍक्टिंग correct. करून दाखवतो, पण तो हा. इतिहास असा सांगतोय की 10 मिनिटांसाठी लोक एंगेजिंग राहतील. हम्म, आम्ही काही 24 तास इतिहास सांगत नाही, आम्ही पण लोकांना फोटो काढायला वेळ देतो. हा. बट 10 मिनिटं एंगेजिंग राहिल्यावर लोकांना कळतं की अरे आपण कसले फोटो काढतोय आणि आपण का काढतोय. करेक्ट, तर ते करेक्ट. काम हे आम्ही आधी कव्हर करतो आणि देन वी लेट पीपल एन्जॉय द बरोबर. एंटायर. हाय, हॅलो, नमस्कार. द ओक टॉक्सच्या या एपिसोडमध्ये माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहे शंतनू परांजपे. खरं तर आता सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि आपण सगळेच जण कुठं ना कुठं फिरायला जायचा प्लॅन नक्की करत असतो. पण आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर लेजर टुरिझम म्हणजे काय, गायडेड टुरिझम म्हणजे काय, त्या वास्तूचा इतिहास नेमका काय आहे आणि तिथं गेल्यानंतर आपण फोटो तरी नेमके कशाचे काढतोय हे तरी आपल्याला कळायला हवं. तर या सगळ्याबद्दलच मी शंतनू बरोबर गप्पा मारल्या. मग अर्थात हेरिटेज टुरिझम, गायडेड टुरिझम हे तसे खूप वास्ट विषय आहेत. पण मंदिरं, गडकिल्ले या सगळ्याला धरूनच आम्ही अगदी थोडक्यात गप्पा मारण्याचा आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. हेरिटेज वॉक म्हणजे नेमकं काय, तो आपण नेमका कशासाठी करतो आणि त्याचा, या सगळ्याच गोष्टींचा, इतिहासाचा, त्याच्याशी संलग्न असलेल्या भूगोलाचा आत्ताच्या आपल्या जगण्यामध्ये काय रिलेव्हन्स आहे याच्याविषयी सुद्धा आम्ही गप्पा मारल्या. तर या गप्पा तुम्हाला नक्की आवडतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की कळवा. हाय शंतनू, वेलकम येस. टू द ओक टॉक्स. आमच्यासारखे लोक थोडंसं रुटीन मध्ये बदल म्हणून फिरायला जातात, काहीतरी बघायला जातात. पण तुम्ही करेक्ट. तो व्यवसायाचा भाग म्हणून करताय, तर आजचा भाग हा त्या दृष्टीनं सगळं जाणून घेण्यासाठी मला खूप महत्वाचा वाटतो. तर ट्रॅव्हलिंगचं बेसिकली जसं आपण बोलत होतो, तर लेजर ट्रॅव्हल आणि गायडेड ट्रॅव्हल असे दोन बेसिकली प्रकार आहेत. तर त्याच्यापासूनच थोडी सुरुवात करूया. आम्हाला त्या सांगशील की लेजर ट्रॅव्हलिंग आणि गायडेड ट्रॅव्हलिंग मध्ये काय नेमका फरक आहे? करेक्ट. सो आता भारतातली टुरिझम इंडस्ट्री ना, ती मल्टिपल व्हर्टिकल्स मध्ये डिवाइड झालेली आहे, हम्म. राईट. सुरुवातीला कसं होतं, सुरुवातीला अनेक टूर कंपन्याज असायच्या आणि त्या टूरची जाहिरात करायच्या आणि लोकांना घेऊन जायच्या, राईट. कारण तेव्हा लोकांना आयटिनरीज माहिती नव्हत्या, लोकांपर्यंत इंटरनेट नसल्यामुळे ती ठिकाणं शोधायची कशी किंवा तिथपर्यंत जायचं कसं Correct. याची कल्पना नसायची, किंवा बाहेरनं मग पुस्तकं आणून ते शोधा वगैरे, हा. मॅप्स आणून ते वाचा, ह्या गोष्टी केल्या जायच्या. जसं जसं इंटरनेट आलं तसं तसं या बाकी सगळ्या कंपनीच्या आहेत, की आता ट्रिप ऍडवायझर आहे, ट्रिप फोटो आहे, हम्म. ते रेडीमेड आयटिनरीज मिळायला लागल्या. बरोबर. सो आता त्याच्यात लिजर ट्रॅव्हलिंग हा एक असा प्रकार आहे की आता बऱ्याचशा टुरिझम कंपनीज महाराष्ट्रात आहेत मोठ्या मोठ्या, ज्या एक स्पेसिफिक आयटिनरी तयार करतात. हम्म. ती आयटिनरी तयार करून लोकांना त्या ठिकाणी घेऊन नेऊन आणण्याची जबाबदारी फक्त त्यांची असते. ओके. याच्यामध्ये आता कुठली जर ठिकाणं आली तर त्या ठिकाणांचा इतिहास सांगणं याची जबाबदारी ते टूर ऑर्गनायझर्स घेत नाहीत. बट हम्म. काय करतात, तिथे कदाचित लोकल गाईड्स जे मिळत असतील त्यांना फक्त हायर बरोबर. करतात तेवढ्या फक्त. बट अदरवाईज त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की लोकांची टूर अगदी आता पुण्या मुंबईतनं सुरुवात करत असतील आणि काश्मीरला हम्म. जात असतील, तर काश्मीरला जाऊन तिथे त्यांचा वेळ आनंदात कसा जाईल हम्म. किंवा त्यांना ते गेल्यानंतर काय काय दाखवता येईल आपल्याला, इथपर्यंतच ते मर्यादित असतं. त्या बरोबर. ठिकाणांचा इतिहास किंवा त्या ठिकाणांची पार्श्वभूमी सांगणं हे काही त्याच्यात कंपल्शन बेसिकली नसतं. हा, म्हणजे सो बेसिकली पुणे ते पुणे किंवा मुंबई ते मुंबई असं जे आपण जाहिराती बघतो, त्या करेक्ट. साधारण पहिल्या प्रकारात येतात. हा, आणि लिजर म्हणजे काय, की आता लोक जॉब वगैरे करत असताना वेळ नसतो शोधण्यासाठी, हम्म. की आता कुठे जायचंय, काय करायचंय, किंवा हा. बाकीची कटकट नको असते डोक्याला, की हॉटेल शोधा, मग ती खराब असली तर काय, किंवा जेवण हा. कुठे बघायचं, अशा सगळ्या गोष्टी. हा. सो त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझरवर टाकायच्या आणि जी काही 5-6 दिवसांची सुट्टी असेल तिथे डोक्याला काही त्रास नाही आणि आपलं आपलं छान एन्जॉय मस्त करायचं आणि ऍट द सेम टाइम जो ग्रुप मिळतो त्या ग्रुप सोबत एन्जॉय करायचं. सो हे लिजर ट्रॅव्हलिंग मध्ये येतं. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे गायडेड ट्रॅव्हलिंग. हा. गायडेड ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, जसं आता आम्ही टूर्स नेतो, आता वी आर ऑल्सो हॅव्हिंग अ टुरिझम कंपनी, इट्स अ सेम कन्सेप्ट, कन्सेप्ट काही वेगळी नाहीये. लोकांना आम्ही पुण्यावरनच घेऊन पुण्यालाच आणून सोडतो. ओके. ओनली द डिफरन्स इज की तिथे जो फिरण्याचा जो उद्देश असतो हम्म. तो ते ठिकाण नुसतं बघून टाइमपास करणं किंवा नुसतं बघून छान निवांत बसलं 2 तास काही न करता,
हे करण्यापेक्षा कुठलं एखादं मंदिर बघतोय, किल्ला बघतोय, हा. तर तो बघायचा कसा, किंवा त्याची माहिती काय असते, हम्म. किंवा तिथल्या गाईड्सवर रिलाय न राहता प्रॉपर जे इतिहासकार आहेत किंवा जे इतिहास संशोधन करतायत हम्म. त्यांच्याकडनं त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घेऊन त्या ठिकाणाचा आस्वाद घ्यायचा, असं Correct. ते गायडेड Correct. ट्रॅव्हलिंग आहे. मग याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही सुरुवात केली टूर कंपनीची, तेव्हा आम्ही बऱ्याच मोठ्या कंपन्यांच्या आयटीनरीज वाचत होतो हम्म. हम्म. की लोक कसं ऑपरेट करतात. हा. तर तेव्हा असं लक्षात आलं की समजा आता इकडनं कुठे हिमाचल प्रदेशमध्ये चालले असतील किंवा धर्मशाळाला चालले असतील आणि हम्म. विमानचं दुपारी 2 वाजता जाऊन त्या ठिकाणी ते पोहोचले, हम्म. तर नंतरचा वेळ हा त्यांच्या आयटीनरीमध्ये असं असतो की आता तुम्ही तुमचा तुमचा हा. टाइमपास करत घालवू शकता. हम्म. So that's come under a leisure traveling की आता you have a free time ओके. of 4 to 5 hours and you do whatever you want to do. राईट. राईट. आमच्याकडे असं असतं की आम्ही 2ला पोहोचलो तर पुढचे 4 तास पण आम्ही युटिलाइज करतो की आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणं कशी बघता येतील. हा. ओके. त्यामुळे इथे कस्टमर बेस पण क्लिअर कट डिव्हिजन आपल्याला झालेली दिसते हा. की ज्या लोकांना की आरामच करायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाहीये, हम्म. ते मग बाकीच्या टूर कंपन्यांकडे जातात आणि ज्यांना खरोखर फोकस्ड ट्रॅव्हलिंग कुठेतरी पाहिजे. हा. म्हणजे ह्याचा फिरण्याचा उद्देश हा लेजर, म्हणजे लेजर असू शकतो थोडाफार, जॉब बंद एक टाइम स्पेंड करणं बाहेर हा असू शकतो, पण ऍट द सेम टाइम आपण जिथे फिरतोय हम्म. ती ठिकाणं फिरताना त्या ठिकाणाची माहिती आपल्याला कशी हम्म. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मिळू शकेल, हाही त्याच्यात एक उद्देश असतो. म्हणजे माझ्या मते आता हे दोन असा कुठे लिखित प्रकार नाहीयेत की हा. गायडेड टुरिझम एक वेगळं आहे किंवा लिजर टुरिझम एक हम्म. वेगळं आहे. मग आम्ही टूर ऑर्गनाईज करताना वी मेन्शन इट स्पेसिफिकली की ही टूर दिस इज अ लिजर टूर, ही टूर आहे, ही गायडेड टूर आहे, याच्यामध्ये राईट. कम्प्लिटली फोकस इतिहास, वारसा, कल्चर समजून घेण्यावर असणार. हम्म. So तर सध्या तरी असे आम्ही आधीच भाग पाडले ते लिजर टुरिझमचे दोन. ओके. म्हणजे खरं तर आता जितकं तू सांगितलंस त्याच्यावरून गायडेड ट्रॅव्हल अरेंज करणं ही तशीच चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला ऍब्सोल्युटली. फक्त लोकांना तिथं न्यायचं नाही तर तिथं गेल्यानंतर तुम्ही काय बघा, ते कसं बघा आणि त्यातून नेमकं तुम्हाला काहीतरी टेकआउट, वे आउट किंवा जे यायला काहीतरी तुम्ही पाहिजे. घेऊन जाऊ शकता असं. तर माझा पुढचा प्रश्न याच संदर्भात आहे साधारण, की गायडेड ट्रॅव्हल ज्या वेळेला आपण किंवा त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर हेरिटेज वॉक आपण कन्सिडर करू. तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग करताना मग कुठले कुठले ऍस्पेक्ट्स तुम्हाला लक्षात घ्यायला लागतात आणि मग त्याचं प्लॅनिंग तुम्ही कसं करता? करेक्ट. आता खरं तर गायडेड टूर आणि लिजर टूर याच्यात जर बघितलं तर लिजर टूर मध्ये ते सगळे एलिमेंट्स असतात, हम्म. ते सगळे एलिमेंट्स गायडेड टूर मध्ये पण असतात, पण एक ऍडिशनल आणखीन एक एलिमेंट असतो ती म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास सांगण्याची जबाबदारी तुमच्याकडे असते. करेक्ट. सो गायडेड टूर इज लेजर टुरिझम प्लस सम अदर गायडन्स, राईट. बरोबर. सो लेजर टूरला जी तयारी करायला लागते म्हणजे हॉटेल्स चांगली आहेत का, रूम्स चांगले आहेत का, हम्म. त्या हॉटेलची हॉस्पिटॅलिटी तिथली चांगली आहे का, हम्म. ऍट द सेम टाइम एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जातोय तर वाटेत जेवणाची हॉटेल्स आहेत का, ब्रेकफास्टची हा. हॉटेल्स आहेत का, या सगळ्या गोष्टी तर बघायला लागतातच. ऍट द सेम टाइम त्या ठिकाणाचा इतिहास काय की आता हम्म. आपण हम्पीला जातोय, हो. तर हम्पीला वाटेत जाताना कुठली ठिकाणं दिसतात, बरं हम्म. नुसत्या ठिकाणी उतरून जा तुम्ही फोटो काढून या असं असतं तर ती गोष्ट वेगळी आहे. वेगळी बट आहे. त्या ठिकाणी जाऊन पीपल दॅन एक्सपेक्ट की तुम्ही त्या ठिकाणाचा करेक्ट इतिहास त्यांच्यापर्यंत सांगा. आणि करेक्ट. मग तो इतिहास सांगताना कुठल्याही एका स्पेसिफिक पिरियडचा नसतो, हम्म. तो इतिहास वेगवेगळ्या पिरियडचा असतो. सो हा. तुम्हाला एक भारताच्या इतिहासाची एक ओव्हरऑल रूपरेषा जी असते हम्म. ती तर पहिले माहिती पाहिजेच आणि ऍट द सेम टाइम त्या प्रत्येक ठिकाणाचा इतिहास सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती सो पाहिजे. तयारी काय करायला लागते, तयारी ही करायला लागते की कुठल्याही ठिकाणी जाताना आधी लेजर टुरिझमचे सगळे ऍस्पेक्ट बघायचे. हम्म. ऍडिशनली त्या ठिकाणाची माहिती सांगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या लागतात त्या तर वाचायच्या. हो. आणि जे काही प्रश्न येतील ते तर इट्स आउट ऑफ सिलेबस, राईट, ते तर आपल्याला माहिती नसतं की हे एक्झॅक्टली. इतिहासाचे कुठले प्रश्न येऊ शकतात किंवा हा. त्या ठिकाणाबद्दल कुठलेही प्रश्न येऊ शकतात, तर त्या हा. प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जी तयारी लागते आता ते सगळीकडे कॉमनच असतात. सो एक तुमच्या इतिहासाची बैठक एक पक्की लागते, हम्म. ते झाल्यानंतर मग ऍडिशनल वाचन त्या त्या ठिकाणाच्या रिलेटेड करायला बरोबर. लागतो. सो आमची ती एक काइंड ऑफ ती एक्झामच असते हा. की गायडेड टूर ही परीक्षा आहे 4 दिवसांची आणि त्या परीक्षेचा बरोबर. अभ्यास एक 4-5 दिवस करायचा आणि मग तो पेपर द्यायचा. पास झालो का नाही लोक ठरवतात. करेक्ट. खरं तर ज्यावेळेला आपण एखाद्या ठिकाणी जातो तर तू आता जसं म्हणालास की तो इतिहास खूप वर्षांपूर्वीचा आपल्याला त्यात कव्हर करायला लागतो आणि मग खूप इतिहास म्हटलं तर त्याच्यात मग खूप वेगवेगळे घटनाक्रम आले आणि प्रत्येक एखाद्या ठिकाणाला धरून मग खूप घटना आल्या. तर हा सगळा इतिहास थोडक्या वेळात लोकांना सांगणं, तो संक्षिप्तपणे त्यांच्यासमोर मांडणं, त्यातले की पॉइंट्स ज्याला आपण म्हणतो,
ते लोकांना जास्त कन्व्हिन्सिंग वाटतील असे सांगणं, हे कितपत करेक्ट. चॅलेंजिंग आहे? आणि ते अनुभवातून येतं की त्याच्यासाठी परत काही परीक्षेचा वेगळा अभ्यास अ, अभ्यास करायला लागतो. तुम्ही लोक करता? येस. आता ह्याच्यात कसं आहे ना, जेव्हा आपण इतिहास लोकांना सांगतो, आता शाळेत लोकांनी इतिहास सगळ्यांनीच आपण वाचलेला असतो हा किंवा इतिहासाची कादंबऱ्या वगैरे वाचलेल्या असतात. हा लोकांच्या डोक्यात काही प्री कन्सेप्शन्स असतात हम्म, इतिहासाबद्दलच्या, की नाही हम्म, आम्ही असं असं ऑलरेडी वाचलेलं आहे, हा पण आम्हाला ते खरं आहे का खोटं आहे हे माहिती नाही. हा दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ऍक्सेसिबिलिटी. हा जरी लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचत असली तरी ती नेमकी त्यातली योग्य पुस्तकं कोणती किंवा या हम्म, पुस्तकातनं नेमका काय इतिहास लिहिलाय का नाही हम्म, याबद्दल लोक खूप साशंक असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टेक्निकॅलिटीज आणि स्टोरी टेलिंग. राईट. हा सो आमच्या मते आमची जी टीम तयार केली आम्ही, त्या आमच्या टीमचं सगळ्यांचं एकमत आहे की हिस्ट्री इज अबाउट स्टोरी टेलिंग. सो एक्झॅक्टली. टेक्निकॅलिटीज पण हिस्ट्रीमध्ये आहे की सगळ्या हम्म, वंशावळी आहेत, मग हम्म, कोणाचा जन्म कधी झाला, सो सनावळ्या सगळ्या आहेत. सो हे झालं बरोबर. टेक्निकॅलिटीचे भाग जे इतिहासकार त्यांच्या पुस्तकातनं सांगत असतात. हम्म, पण त्या टेक्निकॅलिटीज मध्ये लोकांना काही फरक पडतोय का? नाही पडत आहे. म्हणजे एखादा बरोबर. राजा काय सन 1400 मध्ये जन्म झाला काय आणि 1430 मध्ये जन्म झाला काय, याने टेक्निकॅलिटी वर्तमान काळात काहीच फरक नाही पडत. राईट. बरोबर. पण ठीक, याचा एक अभ्यास म्हणून इतिहासकार पुस्तकातनं ते सगळं लिहित असतात. हम्म, मग आम्ही सुरुवातीच्या आमच्या टूर कशा झाल्या, सुरुवातीला आम्ही पण याच ओपिनियन्स होतो की नाही नाही सगळं सनावळ्या वगैरे सांगितल्या पाहिजेत, हे असं हम्म, केलं पाहिजे. हा, 2-4 टूर केल्यानंतर लक्षात आलं की लोकांना त्यात इंटरेस्ट नाहीये. लोकांना हम्म, कशात इंटरेस्ट आहे? लोकांना गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट आहे, जेणेकरून तो इतिहास त्यांच्या लक्षात राहील. बरोबर. तर आम्ही आता काय करायला लागलो एकच की मिनिट नाही. फक्त, लक्षात हा, येईल याचा अर्थ जे त्यांनी आधी वाचलंय ते साधारण त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहील, किंवा तुम्ही जे सांगत आहात करेक्ट. त्याच्यावरून आता साधारण त्याच्यात बघ, कॅनव्हास त्यांच्या एक डोळ्यासमोर एक उभा राहील. हा एक तर आधी वाचलेला इतिहास किंवा हम्म, त्यांच्यासाठी कम्प्लिटली नव्याने असलेला इतिहास. बरोबर. हा, म्हणजे आता आपल्याकडे अशा राजसत्ता आहेत ज्या पुस्तकात कधीच नव्हत्या, त्या नव्हते. लोकांपर्यंत म्हणजे लोकांना माहितीच नाहीये की असं काही अस्तित्वात आहे. हम्म, तर हम्म, दोन्ही, की आता शिवाजी महाराज आणि पेशव्यांचा इतिहास हा लोकांनी वाचलेला असतो. हा, हा मे बी त्यांना तो सगळा हे पाठ नसेल की हम्म, बाजीराव पेशवे जन्माला आल्यानंतर शेवटपर्यंत 20 वर्षात काय काय केलं हे पाठ नसेल, पण एक ढोबळ रचना माहिती असते. बरोबर. तर जेव्हा मी स्टोरीज सांगतो तेव्हा त्यांना मग लक्षात येतं की अरे हा आपण हे कुठेतरी वाचलं होतं, पण हम्म, हे समथिंग त्याच्यापेक्षा काहीतरी ऍडिशनल आहे. हा, एक्झॅक्टली. आणि मग मग त्याला त्या स्टोरी फॉर्म मध्ये असं बसवायचं की लोकांपुढे ते पूर्ण चित्र तर उभं राहीलच, हम्म, पण ऍट द सेम टाइम ते लोकांना लक्षात पण राहील, हा, ऍटलीस्ट फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. बरोबर. आयुष्यभर तर लक्षात नाही राहू शकत, हम्म, बट त्यातनं एक लोकांना क्युरिओसिटी तयार होईल की आता अरे की आता हम्पीला गेल्यावर विजयनगरचं एवढं मोठं साम्राज्य होतं आणि हे हम्म, साम्राज्य आपण शाळेच्या पुस्तकात 1-2 पॅरेग्राफ मध्ये संपवून टाकलं. हो, तर आता आपण ह्याच्याबद्दल काहीतरी ऍडिशनल रिडिंग करायला पाहिजे किंवा ऍडिशनल आपण हम्म, वाचन काहीतरी केलं पाहिजे. युट्यूबवर जाऊन व्हिडिओ शोधले पाहिजेत. हा, सो अशा पद्धतीने ती सगळी रचना असते आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आमच्याकडे नोटबुक्स तयार असतात. म्हणजे हम्म, आता आमची टीम पण आहे ना, जेव्हा आता आम्ही नसताना ती टीम जेव्हा आमची घेऊन जाते, तेव्हा प्रत्येक टूरच्या आधी त्यांची एक वही भरलेली असते 50-100 पानांची, की आपल्याला क्रोनॉलॉजिकली कसं सांगायचं आहे. नुसताच क्या इतिहास बात. सांगून पण चालत नाही ना, म्हणजे मी बरोबर. भलतं हे सांगतोय एकदाच ते सांगतोय असं हम्म, हेवायर जाऊन पण चालत नाही. इट बरोबर. हॅज टू बी इन अ स्ट्रक्चर्ड मॅनर. राईट. राईट. तुम्ही एक सब्जेक्ट शिकवताय लोकांना, हम्म, तो सब्जेक्ट शिकवताना सुरुवात कसा, मध्य कसा, शेवट कसा, पण हा, हे सगळं आपल्याला करायचंय स्टोरी फॉर्म मध्ये. हो, सो द चॅलेंजेस नुसती हिस्ट्री माहिती असून चालत नाही. हम्म, यू हॅव टू हॅव दोज ओरेटर स्किल ॲज वेल. तुम्हाला ते बोलताही आलं पाहिजे, बरोबर. तुम्हाला कन्वर्ट सुद्धा करता आली पाहिजे चांगली हम्म, स्टोरी, आणि एंगेजिंग राहायला पाहिजे क्राऊड. बरोबर. अदरवाईज ना लोक कंटाळतात. हम्म, जस्ट लाईक आपण नाटक बघायला कसं जातो, नाटक जर आपल्याला हो, आवडलं नाही तर आपण दुर्लक्ष करतो, पिक्चरमध्ये कंटाळतो. मोबाईल चालू. सो हा टूरला ना, गायडेड टूरला एक परफॉर्मन्स असतो छोटासा. हा, एखाद्या ठिकाणची 10 मिनिटाची माहिती का असे ना, दॅट्स अ परफॉर्मन्स. सो वी म्हणजे कन्सिडर अस ॲज अ परफॉर्मर की 10 मिनिटांसाठी वी आर परफॉर्मिंग ऑन अ स्टेज. हम्म, तिथे आम्ही इतिहास सांगतोय लोकांना, आम्ही ऍक्टिंग correct. करून दाखवतो, पण तो हो, इतिहास असा सांगतोय की 10 मिनिटांसाठी लोक एंगेजिंग राहतील. हम्म, आम्ही काही 24 तास इतिहास सांगत नाही, आम्ही पण लोकांना फोटो काढायला वेळ देतो. हा, बट 10 मिनिटं एंगेजिंग राहिल्यावर लोकांना कळतं की अरे आपण कसले फोटो काढतोय आणि आपण का काढतोय. करेक्ट, तर ते करेक्ट. काम हे आम्ही आधी कव्हर करतो आणि देन वी लेट पीपल एन्जॉय द बरोबर. एंटायर म्हणजे 1 or 2 खऱ्या सीरीज. अर्थानं जे सध्या एक पब्लिक स्पीकिंग हे सगळीकडे खूप बिझनेस मोठ्या नाही. प्रमाणात चालू आहे. तर हो. तुम्ही जे करताय किंवा जो तुमचा काही परफॉर्मन्स तुम्ही देता त्यात थोड्या वेळामध्ये, ते खऱ्या अर्थानं पब्लिक स्पीकिंग आहे असं मला खूप प्रामाणिकपणे ऍब्सोल्युट. वाटतं. आणि त्याच्यातनं जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो जर चांगल्या अर्थानं पोहोचत असेल तर त्याच्या इतकं मग चांगलं पब्लिक स्पीकिंग दुसरं कुठलंच नाही. नाही, ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्यासाठी तू म्हटलंस तसं की तयारी खरंच करायला लागते. म्हणजे हे असं हा, नाहीये की उद्या चल मी सांगतो इतिहास असं करून सुरुवात झाली. याचं कारण असं की तुम्ही तिथे लोकांपुढे अडखळून चालत नाही.
हम्म. कारण तो तुमचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स दिसून येतो. किंवा बरोबर. इतिहासाविषयी बोलताना खूप काळजीने बोलायला लागतं, हो. की प्रत्येक वाक्य तुमचं पुराव्यांनिशी तुम्हाला साबित करता आलं पाहिजे. सो या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. हो. कारण ह्या गोष्टी काय तुम्ही पाठ केलेल्या नसतात, बरोबर. राईट. बाय म्हणजे हार्ट द एंटायर. हा, मग त्यामध्ये असंही होत असेल की तुम्ही आज एखाद्या ठिकाणी जाऊन आलात आणि पुन्हा काही महिन्यांनंतर तुम्ही त्या ठिकाणी जाताय, तर नव्यानं परत तो वाचायला इतिहास परत एकदा वाचला किंवा ऍब्सोल्युटली. रिव्हिजन करणं तर गरजेचंच आहे, राईट. हो. इट्स अ स्टडी, राईट. म्हणजे हे असं नाही की हम्म. आता काय काय होतं बऱ्याच वेळेला, अ, जर तुम्हाला बेसिक हिस्ट्री माहिती असली ना, तर हम्म. तुम्हाला साधारण एकदा महाराष्ट्राचा इतिहास 2000 वर्ष महाराष्ट्रात काय काय झालं याचा एक साचा तुम्हाला माहिती असतो. हो. सो असं नाही की परत म्हणजे अगदी पहिल्यापासून वाचायला लागतं. हम्म. ज्या थोड्याफार गॅप्स आहेत, ज्या तुमच्या हा. विस्मृतीत गेलेल्या आहेत, तेवढ्या गॅप्स फक्त फिल बरोबर. करायला लागतात. त्या गॅप्स आणि फिल करायला त्याच्यासाठी लागतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिहून काढायचं. आम्ही तेच हम्म. करतो. आम्ही आमच्या हम्म. टीमला सांगतो, कुठलंही पुस्तक तुम्ही इतिहासाचं वाचा. तुम्ही 50 पानं वाचली तर यू ट्राय टू समराइज दोज 50 पेजेस इन हा. जस्ट 2-3 पेजेस. Right. की त्याच्यावर जीस्ट आहे. सी, लोकांना 50 पानं ऐकायची नाहीये. हम्म. हम्म. लोकांना एवढं लक्षातही राहत नाही. हा. त्यांना असं पाहिजे की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर हम्म. त्या ठिकाणाचा बाबा बेसिक इतिहास तरी आम्हाला सांगा. हा. सो त्यांची फार अपेक्षा आहे का तर नाहीये. नाही आहे. त्यांची बरोबर. खूप बेसिक अपेक्षा आहे आणि त्यांना बेसिक अपेक्षा इतकंच त्यांना माहिती पाहिजे. पण त्यांच्या बेसिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पूर्ण इतिहास माहिती असणं माहिती गरजेचं आहे. करून कारण घेणं. प्रश्न कुठले येतील हे तुम्हाला माहिती नाही. बरोबर. येस. म्हणजे त्यांनी या बेसिक अपेक्षांमध्ये मग साधारण त्यांनी आधी ज्या कथा वाचल्यात, त्यांची काही शिल्प किंवा अ, करेक्ट. अ, त्याचे काही पुरावे तिथं मिळाले तर, किंवा आत्ता ज्या काही आपण किंवा गोष्टी. कसं असतं लोकांना की अरे आम्ही वाचलंय पण आम्हाला हे करेक्ट हा. तुमच्याकडनं रिव्हेरीफाय करून हवंय. हे बरोबर आहे बरोबर. का? हा. आणि किंवा तो एकदा त्यांना रिअश्युरन्स मिळाला की नाही नाही, हे वाचलेलं बरोबर आहे. हा, मग मग ठीक हा. आहे, आम्ही बरोबर वाचतो. बरोबर. किंवा मग त्या काळी डिझाईन झालेल्या किंवा त्या काळी वापरात असलेल्या ज्या काही गोष्टी आत्ता वापरात आहेत, तर तसं काहीतरी त्यांना बघायला मिळालं. म्हणजे तसं. आणि याचा दुसरं थोडासा. म्हणजे आणखी हा दुसरं म्हणजे अ, आणखीन कसं आहे, आपल्याकडे रामायण महाभारत पंचतंत्र हे सगळे ग्रंथ आहेत प्राचीन. सो हो. लोकांनी हे सगळे ग्रंथ वाचलेले असतात आणि गोष्टी या सगळ्या माहिती असतात. हो. पण जेव्हा मंदिरांवरती शिल्प दिसतात हा. आणि मग तेव्हा अरे ही ती गोष्ट रामायणातली, अरे हा जटायू की दिसतोय की छान, आम्ही वाचलो हा. होतो वगैरे. मग ते त्यांना ते रिलेट करायला मजा येते मजा येते. की मी Correct. काहीतरी वाचलंय आणि तेच त्यांना ते ओळखता आलंय. हा. नंतर नंतर आम्ही हळूहळू मंदिरांच्या टूर्स अशा करायला लागलो की आम्ही आता लोकांना सांगायला लागलो की तुम्ही हम्म. ओळखा, हम्म. की तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स वापरा. मग हा. जेव्हा ते स्वतःहून एखादी गोष्ट ओळखतात हम्म. तेव्हा त्याच्यात ते फुल्ली एनग्रॉस होतात आणि मग तेव्हा त्यांना कळतं की नाही नाही रे यार, आपल्याला पण जमतंय. म्हणजे असं काही रॉकेट सायन्स हा. नाहीये. दिस Correct. इज सिम्पल ऑब्झर्वेशन. आणि हा खरं तर म्हणजे ज्याला आपण एक मोटिवेशनल पॉइंट म्हणतो ना, की पुढच्या वेळेला पण आम्हाला असं काहीतरी करायचंय, अशी गायडेड ट्रिप करेक्ट. मला करायला जास्त आवडेल पुढच्या वेळेला. करेक्ट. असं ऍब्सोल्युटली. कदाचित वाटण्याचा आणि तोच म्हणून पॉइंट आहे. त्यामुळे रिपीट रिपीट रेशो खूप चांगला आहे. हा. की एकदा एखादं ठिकाण बघितल्यानंतर की मग अरे तू आता आम्हाला गुजरात दाखवलंस ना, आता आम्हाला मध्य प्रदेश दाखव, आता आम्हाला क्या बात. कर्नाटक दाखव. आणि मग त्यानंतर अरे आम्ही पुणे पण बघितलं नाही, मग आता आम्हाला हा. शनिवारवाडा दाखव. हा. हा. कारण त्यांना तो पर्स्पेक्टिव्ह आवडलेला असतो इतिहासाकडे हो. बघण्याचा आणि त्यांना मग प्रत्येक ठिकाण त्याच पर्स्पेक्टिव्ह मधनं बरोबर. बघायचं. समजा एखादं देऊळ आहे किंवा एखाद्या लेणी आहेत, एखादा किल्ला आहे, तर ज्या वेळेला आपण एक हेरिटेज साईट म्हणून त्याच्याकडे बघतो, किंवा तुम्ही लोक ज्या वेळेला त्या गोष्टींचा इतिहास सांगता जो आम्हाला माहिती नाहीये, तर त्या इतिहासाबरोबरच अजून काय काय माहिती त्याच्यामधून मिळू शकते. म्हणजे एखादी मूर्ती आहे, गणपतीची एखादी मूर्ती आहे, किंवा म्हणजे मी जितकं वाचलंय किंवा मला जितकं माहिती आहे, तर ह्या मंदिरांमध्ये किंवा हेरिटेज साईट ज्या वेळेला आपण बघतो, तर गणपती, विष्णू याच मूर्ती जास्त करून सगळीकडे बघायला मिळतात. तर अजून बाकीची काय काय माहिती त्या आजूबाजूचा किंवा त्या काळचा त्याला काय त्या काळची लोकांचं राहणीमान असेल किंवा त्या काळचा परिसर असेल, तर अशी काय माहिती त्याच्यामधून मिळू शकते. करेक्ट. आता एक सिंपल एखाद्या मंदिराचं आपण एक उदाहरण घेऊ. हा. जेव्हा आपण एखादं मंदिर बघायला जातो हम्म. तर सुरुवात होते ते म्हणजे मंदिर बांधलं कोण इथपासनं. हो. म्हणजे ते बांधलं कोण त्याच्यामध्ये त्या राजाचं नाव येतं. त्या बरोबर. राजाने किती वर्षी बांधलं, कुठे बांधलं, कशासाठी बांधलं, किती रुपये दान दिले. या सगळ्या गोष्टी हा झाला इतिहासाचा भाग. हे आपल्याला बरोबर. तिथल्या शिलालेखांमधनं आपल्याला ही माहिती समजते. हम्म. त्यानंतर हे दुसरं म्हणजे मंदिर कुठल्या शैलीमधलं आहे. हो. ही शैली समजल्यानंतर ते येतं मंदिराचं आर्किटेक्चर. म्हणजे तुम्ही हा. सगळं आर्किटेक्चरचा अभ्यास करता की कसं हम्म. बांधलं, दगड एकमेकांवर कसे ठेवले, किती मोठं आहे, किती प्लिंथ त्यांनी वाढवली वगैरे. हा सगळा झाला आर्किटेक्चरचा भाग. बरोबर. आर्किटेक्चरचा भाग झाल्यानंतर तिसरा येतो तो म्हणजे मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या सगळ्या मूर्ती.
हम्म. त्या मूर्ती कुठल्याही देवतांच्या असतील, म्हणजे पौराणिक देव असतील, पुराणातले देव असतील किंवा हा. वेदांमधले देव असतील. हम्म. त्याचबरोबर मी म्हटलं तसं की रामायण, महाभारत, पंचतंत्र त्यांच्यामधल्या गोष्टी असतील किंवा वेगवेगळ्या पुराणातल्या कथा असतील. हम्म. सो त्या सगळ्या झाल्या. मग त्यासाठी तुम्हाला पुराणं माहिती पाहिजे, बरोबर. पुराणातल्या गोष्टी माहिती पाहिजे, तुम्हाला प्रत्येक मूर्ती ओळखता आली पाहिजे, तुम्हाला हा. ऍटलिस्ट तो देव ओळखता आला पाहिजे. बरोबर. हा झाला तिसरा भाग. म्हणजे आपण पहिले बघितला इतिहास, हम्म. मग बघितला आर्किटेक्चर, हम्म. दुसरा बघितला अं, काय मूर्ती कोणती आहे? मूर्तीशास्त्राचा बघितला. हा. त्यानंतर तुमचा चौथा भाग असतो की इतिहासातली स्थित्यंतरं कशी झाली, म्हणजे हम्म. राजाने मूर्ती देऊळ बांधलं हे ठीक आहे, पण नंतर कोणी आक्रमण केलं का, हा. नंतर ते मंदिर कोणी रिनोव्हेट केलं का, मग तिथे कुठल्या कुठल्या डायनेस्टीज होत्या, मग एवढ्या राजसत्ताचं झालं तर त्यांनी आणखीन काय काय कॉन्ट्रीब्युशन त्या मंदिरात केलं. हा एक त्याच्यातला पुढचा भाग. आणि बरोबर. नंतरचा भाग येतो तो म्हणजे तिथे म्हणजे नुसत्याच मूर्ती नाहीये, पण मग हम्म. सगळं सुरसुंदर आहे किंवा अप्सरांच्या मूर्ती आहेत. मग त्यांनी दागिने कुठले घातले, मग त्यांच्या पायामध्ये चपला कुठल्या प्रकारच्या दिसत आहेत, ओके. त्यांची केशरचना कशी आहे. हम्म. कारण शेवटी आजूबाजूला जी लोक राहत आहेत त्यांचाच शेवटी प्रभाव त्या शिल्पांवर पडणार. बरोबर. असं हम्म. नाही काही की सगळीकडे स्टँडर्डाइज शिल्प असणार असं तर नसणार बरोबर. आहे. आजूबाजूला जी लोक राहत आहेत ते कसे राहत आहेत, त्यांची वस्त्र कशी आहेत, ते चपला हम्म. कोणत्या घालतात, ते केसांचा आंबाडा कसा बांधतात, या सगळ्या गोष्टी मूर्तींवर दिसतात. सो तो एक झाला समाज रचनेचा भाग, बरोबर. की समाजात कुस्त्यांचे कार्यक्रम खूप होतात म्हणून मग मंदिरांवर कुस्ती खेळताना लोक दाखवणं किंवा म्हणजे हे रक्तात खरं तर घुसळणं. खूप इंटरेस्टिंग आहे ऐकायला. म्हणजे अगदी अं, केसांची रचना आणि या सगळे हे अगदी इतके अगदी बारकावे जर आपल्याला त्यातून कळत असतील. Absolutely. म्हणजे हिल्स घातलेल्या बायका दिसतात आपल्याला, त्यांनी हिल्स घातलेले आहेत बापरे. पायांवर. एवढे असे जाड चांगले आणि दोन्ही बाजूला पुढे आणि मागे. सो असे बऱ्याच गोष्टी इंटरेस्टिंग तिथे आपल्याला दिसतात. मस्त. तर सो या सगळ्यांची सांगड बेसिकली घालायला लागतात. आता अगदी शनिवारवाड्याचं उदाहरण घेतलं, हा. शनिवारवाडा बांधला बाजीराव पेशव्यांनी, पण त्याच्यामध्ये अनेक पेशवे पुढे राहिले, प्रत्येक हो. पेशव्याने ऍडिशन केलं. आणि आज शनिवारवाडा पूर्ण पडलेला दिसतो, पण आम्ही हेरिटेज वॉक जेव्हा घेतो तेव्हा कमीत कमी 3 ते 4 तास शनिवारवाडा दाखवतो. हम्म. मग लोकं सुरुवातीला बघतात अरे काय याच्यात पडलेलं याच्यात. मग आम्ही सांगतो की कुठलीही वास्तू, त्या हम्म. वास्तूला इतिहास कोणामुळे असतो, त्या तिथे राहिलेल्या माणसांमुळे त्या वास्तूचा इतिहास असतो. मग एखाद्या बरोबर. म्हणजे रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर रायगड किल्ला तर स्थापत्याच्या दृष्टीने बघायचा, पण रायगड किल्ला महान काय आहे, कारण शिवाजी महाराज तिथे राहिले, त्यांचा राज्याभिषेक तिथे राहिला. मग त्या हम्म. ठिकाणी जाऊन महाराजांच्या गोष्टी ऐकण्याची मजा असते, ती मजा तुम्ही घरात बसून ती अनुभवू नाही शकत. मग ते एक वातावरणच तिथलं एक बदलून पूर्ण जातं. बरोबर. पण त्यासाठी खूप मोठा कॅनव्हास वाचायला लागतो इतिहासाचा. हम्म. म्हणजे फक्त मी राज्याभिषेक माहिती असला आणि मी रायगड दाखवला असं त्याच्यात होत नाही. तुम्हाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा माहिती आहे. हे एक अजून वेगळं आहे की किल्ला दाखवताना बरोबर. त्या किल्ल्यावरून तुम्हाला किती नद्या दिसत आहेत, कुठले किल्ले दिसत आहेत, हम्म. तो किल्ला स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट का होता, हे लोकांना पटवून देता आलं पाहिजे की का रायगड किल्ला महत्वाचा आहे सामरिक दृष्ट्या वगैरे. तो भूगोल आणि इतिहास हे दोन्ही हातात हात घालून जातात. तर ते तुम्हाला बरोबर. दोन्ही माहिती. बरोबर. म्हणजे त्या काळच्या संस्कृतीची जशी एखाद्या मंदिरातून किल्ल्यातून माहिती मिळते, तसेच त्या काळचे सामाजिक प्रश्न किंवा त्या काळच्या अडचणी सुद्धा ज्या त्या लोकांनी काय म्हणतो, ज्या अडचणींना त्यांनी तोंड दिलं, तर अशा सुद्धा काही गोष्टी त्याच्यामधून आपल्याला. दिसून येतात. आता इरोटिक स्कल्पचर दिसतात ज्याला कामशिल्प म्हणतो, राईट. तर हा. हा. तीही मंदिराचा एक भाग आहे, राईट. सो अशा ओके. बऱ्याच गोष्टी दिसतात ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. शेवटी मंदिर म्हणजे काय, याचं हम्म. समाज रचनेचा भागच आहे मंदिर. त्यामुळे बरोबर. समाजात राहणाऱ्या लोकांचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब असणं हे तर साहजिक आहे. हो. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सगळ्या दिसून येतातच मंदिरामध्ये. अगदीच. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आता खास करून जर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं, तर साधारणतः म्हणजे आपल्याकडे किती प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती, म्हणजे मी खरं तर हा विषय खूप वास्ट आहे एका अर्थानं. म्हणून थोडंसं आणि काही पुढच्या सविस्तर भागांमध्ये आपण प्रत्येक भागावर एक एक आपला भाग होईल इतके हे Absolutely. विषय खरं तर वाचतात. त्यामुळे खरं तर मी आता फक्त गणपतीच्या मूर्तींबद्दल विचारतोय की किती प्राचीन आणि अ, साधारण ही गणपतीच्या मंदिरांचं बांधकाम कधीपासून सुरू झालं किंवा काय महाराष्ट्रामध्ये. तर असं काही पुरावे किंवा अशा काही एखाद्या साईट्सवर तुम्ही जाऊन आलात का किंवा. येस. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलणार नाही, पण कसं आहे, भारताच्या बाबतीत गणपती ही देवता म्हणून जर बघितली हम्म. तर साधारण आपल्याला सुरुवातीची मूर्ती आतापर्यंत जी सापडलेली आहे ती साधारण एक 2-1 हजार वर्ष जुनी मूर्ती आहे. बरोबर. छोटंसं नाण्यावर सापडलेली ती मूर्ती होती. हम्म. त्यानंतरच्या मूर्ती सापडतात ते 3ऱ्या ते 5व्या शतकात गणपतीच्या मूर्ती सापडतात. अगदी हम्म. अफगाणिस्तानपर्यंत त्या गणपतीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. म्हणजे हो. सुरुवातीच्या मूर्ती तर अफगाणिस्तानमध्ये सापडल्यात, उत्तरेत कुशाण काळात सापडल्यात. खऱ्या बरोबर. अर्थाने गणपती पसरला तो 8व्या-9व्या शतकापासून गणपतीची मंदिरं भारतात
हम्म. दिसायला सुरुवात झाली. तोपर्यंत गणपती एवढा प्रसिद्ध झालेला नव्हता. पण 8व्या बरोबर. 9व्या शतकानंतर तो जास्त मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने प्रसिद्ध व्हायला मोरया गोसावींचा काळ उजाडला असं मी म्हणेन. महाराष्ट्रात गणपतीची हम्म. मंदिरं नव्हती अशातला भाग नाहीये. अष्टविनायकाची सगळी स्थानही प्राचीन स्थान आहेत. हो. पण गणपतीला प्रसिद्ध करणारे म्हणजे मोरया गोसावी चिंचवडचे. खऱ्या हम्म. अर्थाने गाणपत्य संप्रदाय त्यांनी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आणला आणि भारतभर जाऊन गणेशाचा प्रसार केला. हम्म. क्रेडिट गोस टू मोरया गोसावी अँड ऍट द सेम टाइम माधवराव पेशवे, कारण बरोबर. गणेशाचे निस्सिम भक्त होते. हा. त्यामुळे गणेशाचे भक्त असल्यामुळे गणेशोत्सव तर त्यांच्या काळामध्ये दरबारात साजरा व्हायचा. पण हम्म. त्यामुळे इतर सरदारांनी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात गणपती त्यांच्या वाड्यांमध्ये बसवायला सुरुवात केली. हम्म. सो त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि मग नंतर अर्थात लोकमान्य टिळक, म्हणजे महाराष्ट्रात गणपतीचं प्रस्थ वाढायला, प्रस्थ म्हणण्यापेक्षा की गणपती प्रसिद्ध व्हायला हा. खऱ्या अर्थाने ही 3 लोक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मोरया गोसावी, दुसरं म्हणजे माधवराव पेशवे आणि मग सवाई माधवराव बरोबर. आणि मग तिसरं लोकमान्य टिळक. यांच्यापुढे गणपतीला उत्सव स्वरूप महाराष्ट्रात आलं. हम्म. भारतभरात बघितलं तर 8व्या 9व्या शतकापासूनच गणपती सगळीकडे आपल्याला दिसतो. त्याची मंदिरं बांधलेली आपल्याला बघायला मिळतं. आणि प्रकार म्हणजे काय, गणपती जसा दिसतो तसाच असतो. पण हा. बऱ्याच वेळेला मग नृत्य गणपती असतो किंवा उच्चिष्ट गणपती म्हणजे रिद्धी सिद्धी बाजूला असतात. कधी हम्म. काही काही वेळेला बदामी इथला गणपती आहे, त्याला वातापी गणेश म्हणतात. त्याचं पोट फ्लॅट आहे. हम्म. म्हणजे आपला जी लंबोदराची बघण्याची सवय असते तसं त्याचं पोट नाहीये. तर पोट हा. सरळ नॉर्मल माणसांसारखं आहे. महाराष्ट्रातले गणपती नॉर्मल आपले पोट मोठं असलेले हा. वगैरे असतात. स्त्री गणपती हा आणखीन एक आपल्याकडे प्रकार आहे, ज्याला वैनायकी म्हटलं जातं. ही पूर्ण दिसतं गणेशासारखीच, फक्त असते स्त्री. हो. राईट. सो हा एक देवीचा आणखीन एक प्रकार महाराष्ट्रात आपल्याला हम्म. बघायला मिळतो. पण गणेशाचा इतिहास हा पूर्ण भारतभर आहे, म्हणजे तो फक्त महाराष्ट्राची स्पेसिफिक असा नाहीये. हा. भारतात चालू होतो. आणि हा 2000 वर्षांचा इतिहास आहे, पण प्रसिद्ध मात्र होऊन 1200-1300 वर्ष बरोबर. झाली की 8व्या शतकात तो जास्त सगळीकडे पसरायला लागला भारतभरात. ओके. कारण याचं कारण पुराणं लिहिली गेली. हा. गणेश पुराण आलं, मुघल पुराण आलं, त्या पुराणातल्या हम्म. गोष्टी लिहिल्या गेल्या. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या आणि हम्म. त्या पोहोचल्यानंतर मग हळूहळू त्यांना तो देव आपला वाटायला लागला त्याला. म्हणजे माझं नाव जर चुकत असेल तर मला फक्त करेक्ट करशील. एक गणपत्य संप्रदाय म्हणून अ, करेक्ट. एक पूर्वीच्या वेळेला हे होतं, त्याच्यानंतर संप्रदाय खरं तर गणपती, करेक्ट. हा, तो तर तर सुरुवातीलाच झाला, म्हणजे 4व्या-5व्या शतकातच तो उदयाला कधीतरी आला असणार. मध्ये कधीतरी माझ्या मते जेव्हा इस्लामी आक्रमण झालं तेव्हा कुठेतरी त्याला खीळ पडली असेल आणि पुन्हा मोरया गोसावींनी तो रिवाईव्ह केला गणपत्य हो. संप्रदाय, की गणेशाची उपासना आता आपण करायला सुरुवात करू वगैरे. हम्म. आणि मग तो मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरला. बरोबर. मगाशी जे आपण म्हणजे पूर्वीच्या काळच्या काही गोष्टी ज्याचा आता आपल्या आत्ताच्या या जगण्यामध्ये सुद्धा रिलेव्हन्स असेल किंवा उपयोग अजूनही असेल याबद्दल बोललो. तर त्याची एक म्हणजे मी तुझ्या इंस्टाग्राम च्या फीडमध्ये पोस्ट वाचली होती आणि ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली की पेशव्यांनी जी पाणी पुरवठा योजना सुरू केली होती, तर ती हम्म. म्हणजे अगदी पाईपमधून पाणी देण्यापर्यंत हा, ही योजना त्यांनी त्या काळी सुरू केली आणि त्याचे पुरावे सुद्धा आहेत म्हणजे अर्थात. तर करेक्ट. अशी काही अजून उदाहरणं आहेत का की ती ऐकायला इंटरेस्टेड वाटायला एकदम. करेक्ट. आता ही पाणी पुरवठा योजना म्हणजे काय, की आपल्याकडे पूर्वी सगळेच राजे रजवाडे लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करायची. हम्म. मग अगदी आपण हडप्पा संस्कृतीच्या काळात गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित चॅनल्स, विहिरी या सगळ्या गोष्टी खणलेल्या दिसतात. किंवा बरोबर. अगदी होयसळ काळ म्हणजे 12व्या-13व्या शतकात नद्यांमधनं कालवे काढून सगळीकडे त्यांनी पाणी पुरवठा केलाय. सो हम्म. लोकांसाठी लोकोपयोगी कामं हा प्रकार जो आहे हा आपल्याला सगळीकडेच दिसतो. बरोबर. पेशव्यांनी म्हणजे की कात्रजवरनं ते पण जमिनीखालनं पाणी ते घेऊन आले. त्यामुळे ती हो. इंटरेस्टिंग का वाटते, कारण वरनं कालवे खोदणं इज अ डिफरंट थिंग. बट हम्म. जेव्हा तुम्ही जमिनीच्या खाली जाऊन 6 फुटी एक पाण्याचं एक चॅनल खोदता आणि ते पार 8-10 किलोमीटर घेऊन येता, तर हम्म. त्या काळात कात्रज म्हणजे जंगल होतं. तर बरोबर. तिथं पाणी आणून ते मग इथल्या सगळ्या हौदांमध्ये खेळवणं हा हम्म. प्रकार 250-300 वर्षांपूर्वी माझ्या मते थोडा डिफिकल्ट गेला असणार, की कुठेतरी आंबेगावला धरण बांधायचं आणि तिथनं धरणातनं पाणी तसंच चॅनल्सद्वारे किंवा दगडी पाईप द्वारे घेऊन यायचं. सो बरोबर. हा काहीतरी पेशवाईतला एक इंटरेस्टिंग भाग आपल्याला इथे दिसतो. असे अनेक किस्से आहेत, म्हणजे प्रत्येक हम्म. मंदिरांच्या बाबतीत. आता बृहदीश्वर मंदिर आहे, बृहदीश्वर मंदिराचा वरती जो शिखराच्या वरचा भाग असतो, हम्म. स्तूपिक आहे, तो आता 60 टनांचा दगड आहे असं म्हटलं जातं. तर बापरे. एवढा दगड वरती गेला कसा, मुळात हम्म. एवढं शिखर उंच नेण्यासाठी काय काय करायला लागलं, मग ते हम्म. मातीचा तो रस्ता करायचे कसे वर नेण्यासाठी, की हम्म. म्हणजे फक्त पुली आणि ह्याच्या साह्याने तो दगड ओढणं हे किती अवघड आहे. तर बरोबर. त्यांनी कसं साध्य केलं, किंवा कोणार्क सारखं मंदिर बांधताना एवढं उंच मंदिर बांधताना ते कसं बांधलं गेलं. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खरंच इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये भाग आपल्याला बघायला मिळतो.
नक्कीच नक्कीच. आता खरं तर मला थोडंसं, आपण हे ओव्हरऑल हेरिटेज आणि याबद्दल बोललो, तर मला थोडंसं हेरिटेज वॉक याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. हेरिटेज वॉक हे एक गायडेड ट्रॅव्हलचाच एक छोटासा भाग आहे असं आपण अगदी समजू शकतो. अगदी अगदी येस. तर असं जनरली म्हटलं जातं किंवा मी ऐकलंय असं की एखाद्या गावातली एखादी नदी जर आपण समजा धरली आणि त्या नदीच्या बाजूने जितकी मंदिरं किंवा त्या नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो बघितला तरी आपला हेरिटेज वॉक पूर्ण होऊ ऍब्सोल्युटली. शकतो. ऍब्सोल्युटली. आता खरं तर आमची सुरुवातच जी झाली ना ती हेरिटेज वॉक पासूनच झाली. म्हणजे कारण जेव्हा कुठली एखादी नवीन कंपनी चालू करतो तेव्हा डायरेक्ट उडी तर मारता येत नाही, त्यामुळे कारण बरोबर. तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हतो, म्हणून आम्ही सुरुवात केली की पुण्यात आपण हेरिटेज वॉक छोटे छोटे आपण सुरुवात करू. हम्म, आणि आम्ही असे 30-40 ठिकाणांची यादी काढली की जिथे आपण हम्म, एक हेरिटेज वॉक छान घेऊ शकतो. हम्म, मग त्याच्यामध्ये सर्वाधिक आमचा झाला तो म्हणजे कसबा पेठ झाला किंवा शनिवारवाडा झाला किंवा हम्म, त्रिशुंड आणि नागेश्वर मंदिरं झाली. हम्म. मग जसं पुण्यात आहे तसं मुंबईत सुद्धा अनेक इतर कंपन्या हेरिटेज वॉक घेतात. त्यामुळे हेरिटेज वॉक ही संकल्पना आता चांगली रुजत चाललेली आहे. आणि हम्म, प्रत्येक वेळेला लोकांना काय हवं असते की आता पुण्यात तर बाहेरून आलेले म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र आलेले आयटीच्या निमित्ताने आलेले बरेच लोक इथे सेटल झाले, हम्म. त्याचं पुण्याशी काही कनेक्शन नाहीये. आणि बरोबर. ते कुठेतरी कनेक्शन बिल्डअप करायचे की आता आपण 5-6 वर्ष इथे राहतोय, हम्म. आपण सेटल झालोय, बट वी डोंट नो एनिथिंग अबाउट द सिटी वी लिव्ह इन. बरोबर. मग बरेच जण असे की आता आम्ही इंग्लिश हम्म, मधनं पण वॉक घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये बाणेर हिंजवडी किंवा खराडी किंवा नगर इथे जे आउटस्कर्ट्स मध्ये सेटल झालेले लोक आहेत हम्म. ते मग येतात आणि त्यांना समजून घ्यायचं असतं की शनिवारवाडा काय आहे. हा, त्यांनी कुठेतरी बाजीराव मस्तानी पिक्चर बघितलेला असतो पण त्यांना हे माहित नसतं की तो राहायचा कुठे हा. किंवा त्याने काय केलं. हम्म. सो ते येतात. आणि तू नदीकाठचं म्हटलंस तर याचं कारण असं की माणसाची पहिली सेटलमेंटच नदीकाठी झाली. बरोबर. कारण पाणी हे सगळ्यात महत्वाचं हा. होतं आणि त्यामुळे जी कुठली तर पुण्याची सेटलमेंट पण नदीकाठीच झालेली आहे. हम्म. कसबा पेठ सुद्धा घेतली, कसबा पेठ ही सगळी नदीकाठीच वसलेली. हा. त्यामुळे आता आम्ही नदीकाठचा वॉकही घेतो की आम्ही ओंकारेश्वरला सुरुवात करतो, हम्म. नदीपात्रात उतरतो आणि तिथनं शनिवारवाड्याच्या इथनं बाहेर पडतो. पण नदीकाठी काय याचं उत्तर आहे की ह्युमन सेटलमेंट नदीकाठी झाली. बरोबर. हम्म. त्यामुळे जी काही प्राचीन हत्यारं सापडतात ती पण अनेक वेळेला नद्यांच्या काठी सापडतात, नद्यांच्या हम्म. खोऱ्यांमध्ये सापडतात. पण त्यामध्ये हे हेरिटेज वॉकचं कल्चर भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये तितक्याच जोरात चालू झालं पाहिजे. अनेक शहरात होत आहेत, नाही होत असं नाही. हम्म. पुण्यात होत, मुंबईत होत आहेत, दिल्लीमध्ये होत आहेत, हम्म. कलकत्तामध्ये काही कंपनीज बेसिकली घेत आहेत. पण यांनी काय होईल ना, आपलं त्या शहराची असलेली नाळ जी आहे ती हा. कुठेतरी तुटत चाललेली असते किंवा नवीन लोकांना ती जोडून घ्यायची असते. हम्म. तर ती माझ्या मते ते जोडलं जाईल, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा ते खूप चांगले आहेत, कारण पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा तुमची 1.5 कोटी लोकसंख्या असते, मुंबईत हम्म. 2-2.5 कोटी लोक राहत असतात, हम्म. बँगलोरमध्ये सुमारे तेवढीच 1.5-2 कोटी लोक राहत आहेत. बरोबर. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये जर हेरिटेज वॉक अरेंज करणारी लोक किंवा कंपन्या जर 3-4 असतील हम्म. तर इमॅजिन कर की एक ऍज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून की आता इट्स अ टुरिझम बिझनेस, म्हणजे याच्यामध्ये काही बरोबर. काही चुकीचं करतो अशातला भाग नाही. जशा टूर हम्म. कंपन्या टूर देतात तसा हा गायडेड हेरिटेज वॉक असतो. फक्त अपेक्षा अशी असते की योग्य आणि करेक्ट माहिती बरोबर. लोक क्रिस्प छान समराईज फॉर्म मध्ये पोहोचेल. तर आम्ही पुण्यात जे करतो ते साधारण एक 2-3 तास असे आमचे छान हेरिटेज हम्म. वॉक असतात. त्यामुळे असे सेगमेंट्स पाडले की सदाशिवपेठ, नारायणपेठ, शनिवारपेठ, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, अशा हम्म. प्रत्येक पेठांचा एक एक वॉक असतो किंवा बरोबर. मंदिरांचा एक एक वॉक असतो. So आम्ही 30-40 वॉक वर्षभरात हम्म. कंडक्ट करू. महिन्याला 2-3 वॉक तर आमचे होतच असतात पुण्यामध्ये. म्हणजे या सगळ्यात आता तू जो मगाशी एक मुद्दा सांगितलास तो मला खूप महत्वाचा वाटला. कारण एखाद्या शहराशी भले ते आपण राहत असलेलं शहर असू दे किंवा आपण दुसरीकडे आता जाऊन शिफ्ट राहतोय झालेलं आहे. असं शहर असू दे, तर ती नाळ जोडणं याच्यासाठी हेरिटेज वॉक खूप कुठली? म्हणजे कारण अशी शहराचा माहिती. इतिहासच तिथनं बेसिकली समजायला मदत होते ना, की शहर आलं कसं मुळात, हो. शहराची सुरुवात झाली कशी आणि मग ते शहर हळूहळू डेव्हलप कसं होत गेलं. हम्म. राईट. आपण जिथे राहतोय ते आता डेव्हलप्ड शहर आहे, हो. पण ते इव्हेंच्युअली आलं कुठनं, त्याची सुरुवात कुठनं झाली. हम्म. त्यामुळे हे माझ्या मते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अजूनही आता. पण काय आहे ना, हेरिटेज हा असा विषय आहे की म्हणजे आम्ही खूप जोकिंगली म्हणतो की हेरिटेज हा श्रीमंतांचा विषय आहे, हा गरिबांचा विषय नाही. कारण हे सगळे चोचले श्रीमंत लोक किंवा म्हणजे हा. मध्यमवर्गीय श्रीमंतांचे असतात. गरीबाला काही फिकर पडलेलं नसते की तो शनिवारवाडा असला काय किंवा नसला काय. नसला का. हा. पण ते जेव्हा तुम्ही कनेक्ट करता ना तेव्हा हम्म. लोकांना ते जास्त भावतं की अरे, ज्या इतिहासाचा मी भाग होतो किंवा ज्या हम्म. इतिहासात माझे पूर्वज सुद्धा लढले असतील कुठेतरी, हा. हा. जिथे माझे पूर्वज सुद्धा सामील झाले होते की त्या हम्म. शहरामध्ये मी राहतोय आणि तिथे असं काहीतरी मोठं बांधलं गेलंय. तर हे आमचे सध्या प्रयत्न चालू आहेत. आम्ही शाळांबरोबर पण बऱ्याच शाळांच्या
मुलांना आम्ही दाखवतो, किंवा आता हम्म. रोटरी क्लब सारखे लोक आहेत, तिथं गणपती 10 दिवस 10 गणपती आम्ही हा हेरिटेज वॉक घेतो. हो. रोज पुण्यातले मानाचे गणपती सोडून पुण्यातले जे गणपती आहेत बाकी 10 हम्म. ते दाखवायचे. रोज एक ओके. गणपती असतो, मग की हम्म. दोन्ही गणपती एक दिवस घेतला, हम्म. नारायण पेठेला माती गणपती एक दिवस घेतला, किंवा त्रिशुंड हम्म. गणपती एक दिवस घेतला. हम्म. असं पुण्यात बरेच गणपती आहेत की जे लोकांना माहिती पण नाहीये. बरोबर. मग ते गणपतीच्या 10 दिवसांमध्ये 10 दिवस 10 गणपती असे सलग 2 वर्ष आम्ही ते उपक्रम राबवले. मग त्यामुळे या हेरिटेज वॉक मध्ये म्हणजे जनरली काय होतं की आपण एखादा फोटो बघतो, म्हणजे हेरिटेज वॉक चालू आहे असा एखादा फोटो कधीतरी बघायला मिळतो, किंवा कधीतरी आपण जाऊन समजा एखादा Correct. हेरिटेज वॉक केला, तर या सगळ्यामध्ये आलेल्या लोकांमध्ये साधारण मोठ्या वयोगटातले जे लोक आहेत त्यांची खरं तर संख्या थोडीशी जास्त आहे असं दिसतं, अगदीच अगदीच की जी कळणच नाही. आपल्या वयोगटातल्या लोकांची जास्त असायला हवी. खरं तर असायला हवी. हा. पण झालं कसं की जेव्हा आम्ही कंपनी स्टार्ट केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तरुण वर्ग का येत नाहीये, याला कारण बरीच आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे सुट्ट्या मिळत नाहीत सारख्या. म्हणजे मी हा. हेरिटेज वॉक सोड, मी मोठ्या टूर्स आता हम्म. बोलतोय हम्म. की सलग दर महिन्याला 4-4 दिवस सुट्टी काढणं हे शक्य होत नाही. हा पहिला. बरोबर. दुसरा भाग असतो तो म्हणजे पैशांचा पण, की हम्म. वर्षभरात ट्रिपवर किती खर्च करायचे, हो. बाकी गोष्टींवर किती खर्च करायचे, किंवा ईएमआय सारखं जर काही ऑब्लिगेशन्स असले तर त्याच्यावर किती खर्च करायचे. हम्म. त्यामुळे त्यांच्याकडे एक तो मॉनिटरी रिस्ट्रेंट सुद्धा असतो. हम्म. आणि मग ते काय कम्पेअर करतात की एखाद्या टूरला, मी म्हटलं तसं की सुरुवातीला काही नव्हतं. हम्म. आता ट्रिपोटो ट्रिप ऍडवायझर असं आहे की जिथे आपल्या वयोगटातली लोक स्वतः शोधून जाऊ शकतात. कारण कुठे फिरायला जाणं हे काय रॉकेट सायन्स नाहीये. करेक्ट. तू सुद्धा आज फेसबुकवर टाकलंस की मला हम्पीला जायचंय, किंवा गुगलवर टाकलंस हम्पीला जायचं, तर कसं कसं जाऊ. तर तुला हम्म. आता चॅट जीपीटी वगैरे तर रेडीमेड आयटिनरी तयार करून देतं, म्हणजे हो. तेही कष्ट वाचले जातं, की आयटिनरी तयार करण्याचेही कष्ट वाचले. घर बसल्या हेरिटेज वॉक होऊ शकतो म्हणजे आता. हा घर, आणि नाही आता तर काही काही ऍप्स असे आले आहेत आता हे वाढणारे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये, तुला माहिती आहे हम्म. व्हिज्युअल जे हो. कॅमेरेला घालून, की आता अशा काही कंपनीज आहेत ज्यांनी प्रॉपर त्या ठिकाणाचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे 360 डिग्री, की हो. मला फक्त ते गॉगल्स घालायचे आहेत आणि मग तो सरळ जातोय की पहिले मंदिराचं दार हम्म. दिसतं, तिथे दारात गेल्यावर ती माहिती दिसते, मग मी डावीकडे वळतोय. सो ह्या गोष्टी पुढे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये येत राहणार, पण त्याने एक्सपिरियन्स मिळणार नाही, त्या ठिकाणाचा एक्सपिरियन्स नाही मिळणार. एक्सपिरियन्सही मिळणार नाही, आणि ज्यांची नाळ पहिल्यापासून पण जोडली गेली आहे. एक्झॅक्टली, त्यामुळे ट्रॅव्हल कॅनॉट बी अ व्हर्च्युअल ट्रॅव्हल. म्हणजे तुम्ही हा. माहितीसाठी तुम्ही व्हर्च्युअल माहिती घेऊ शकता. बरोबर. पण आम्हाला हा प्रकर्षाने जाणवलेला फरक आहे की हम्पी हम्पी जेव्हा आम्ही करतो तेव्हा हा. हम्पी आम्हाला क्लिअर कट डिस्टिंक्शन झालेलं दिसतं की तरुण वर्गासाठीचं हम्पी वेगळं आहे. हम्म. हम्म. आणि थोडं मी सिनियर नाही म्हणणार, बट अबाव 35-30 बरोबर. त्या लोकांसाठीचं हम्पी वेगळं आहे. हम्म. म्हणजे तरुण वर्ग तिथे की आम्ही बाईकवरनं छान झाडातनं त्या राईड करू किंवा हो. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करू, जिथे तरुण वर्ग असा असतो. आणि किंवा 1.5 ते 2 दिवसात हम्पी बघतो, तिथे हम्म. आम्ही 4 दिवस हम्पीतली फक्त मंदिरं दाखवतो, आम्ही कुठल्याही ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी तिथे घेत नाही. पण बरोबर. त्यामुळे होतं कसं की आमच्याकडे येणारा क्राऊड पण तसाच तो तयार होतो. हम्म. बट आमची त्याच्यामध्ये कंप्लेन नसते, कारण वी आर अ बिझनेस कंपनी, सो वी हा. हॅव टू गो बिझनेस. जरी आमच्या कंपनीचा पर्पज चांगला असला तरी तो शेवटी इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस, राईट. राईट. त्याचा फोकस पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की तरुण वर्ग हा आमचा फोकस कधी नसणारच आहे, आणि कितीही आम्ही हम्म. प्रयत्न केले हम्म. तरी तो तरुण वर्ग कन्वर्ट होतच नाहीये, हा. तर त्याला आम्ही कन्वर्ट करण्याचे प्रयत्नच सोडून दिले. ओके. तुझं म्हणणं आहे की आता डिस्टिंक्शन झालेलंच आहे ना, अनेक हम्म. ट्रेकिंग कंपन्या ज्या रॅपलिंग करतात, तिथे 60चा माणूस जातो का, आता नाही जात. पण बरोबर. 60च्या माणसाला टार्गेट करतात का, तर नाही करत. ऍज अ नाही बिझनेस आहेत. पूर्ण वर्गालाच टार्गेट करतात. तर तसंच आमचं आहे की आमच्याकडे अबाव 60 लोक का येतात, कारण हातात वेळच वेळ आहे आणि हम्म. पैसा आहे. आणि बरं त्यांनी कुठेतरी लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत ना देवाधर्माच्या, त्यांना आता ते हम्म. रिलेट. हम्म. आणि दुसरं गोष्ट म्हणजे इतक्या वर्षात त्यांचं महत्वाची ठिकाणं सगळे बघून झाले. झाले. त्यांचं काश्मीर झालंय, हिमाचल झालंय, सिक्कीम झालंय, राजस्थान झालंय, केरळ झालंय. पण बेलूर हळेबीडू कोणी नेलंच नाही त्यांना टूर, किंवा हा. कुठल्या टूर गावातच नव्हत्या. हो. कोणार्कवर कोणाचा फोकसच नव्हता. मग त्यांना करेक्ट. असं झालं की आता आमचं ऑलरेडी बरंच कॉमन ठिकाणं सगळीच बघून झालेत, आता हम्म. फक्त कॉमन काहीतरी दाखवत आहे, मग आम्ही तिथे येतो. हा. आणि मग सरकारने पण हळूहळू की आता G20 झालं, मग तिथे कोणार्कचा मोठा बॅनर लागला मागे, किंवा हो. नालंदाचा मोठा फोटो लागला होता. मग असे जेव्हा काहीतरी गव्हर्नमेंटकडनं प्रयत्न होता तेव्हा हम्म. लोकांची उत्सुकता येते की अरे हे काय आहे की ते सरकार करतंय, सो आपण काहीतरी इथे गेलं पाहिजे. सो हम्म. हे आणखी त्याच्यामध्ये कुठेतरी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. सो ही माझ्यामध्ये करेक्ट. एक वेग टुरिझमची. आणि कोविड नंतर ही प्रकर्षाने जाणवायला लागली की लोकांना असं हम्म. वाटायला लागलं की अरे आता पैसे कमवून काय करायचं आहे. म्हणजे काही आजार आला तर एनिवे आपण मरणार, हो. खर्च सोडणार आहे, तर एन्जॉय करून घेऊ. बरोबर. ही जी एक्सपेंडिचर इकॉनॉमीकडे हा. भारताची इकॉनॉमी जात चालली आहे, तर त्याच्यामुळे टुरिझम तर वाढणारच आहे. हम्म. पण गायडेड टुरिझम पण हळूहळू वाढेल, कारण एक प्रकारची नॅशनॅलिटी पण आली की नाही, मला पहिले माझं बघायचं आहे.
आणि बरोबर. तरुण मुलं पण आकर्षित होईल, हळूहळू होईल, त्याला वेळ लागेल, हम्म. ग्रॅज्युअली हम्म. टेक टाइम. बट कसं असतं, 30शी पर्यंतचा जो पिरियड असतो हा थोडासा ऍडव्हेंचर करण्याचा असतो. आपण करेक्ट. एक त्याला अरे रॅपलिंग करू, हा. पॅराग्लायडिंग करू, कुठेतरी कुठेतरी धमाल धबधब्यात भिजू वगैरे. तर हा. माझ्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक पिरियड असतो. हम्म. तो पिरियड ओव्हर झाल्यानंतर इव्हेंच्युअली आपण दुसऱ्या गोष्टी, बरोबर. त्यामुळे आपण बोलताना खरं तर सुरुवातीपासूनच एक 2-3 वेळा हम्पीचा उल्लेख तुझ्या हो. बोलण्यातून सारखा आला. तर माझा पुढचा प्रश्न साधारण हाच होता की अ, जर एखाद 2 साईट्स अशा आहेत की ज्या प्रत्येकानं बघायलाच हव्यात ऍज अ Correct. गायडेड टुरिझम, तर त्याच्यामध्ये अर्थात तुझ्या बोलण्यात आता हम्पीचं नाव तर तिथं आलंच आहे, आहेच, त्यामुळे अगदीच प्रश्नच नाही. हम्पी एक आहेच. आणि अजून एखाद जर काही म्हणजे न चुकता बघायलाच हवं असं एखादं ठिकाण कोणतं सांगता येईल? Correct. खरं तर एखादं ठिकाण सांगणं खूप अवघड आहे. आपला भारतच पूर्ण तर हो. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावागावात आपल्याकडे बघण्यासारखं काहीतरी आहे. हम्म. हम्पी का, तर आता आमची हम्पी स्पेशालिटी झाली की आम्ही हम्पी वर्षभरातनं 4 वेळेला घेऊन जातो आणि प्रत्येक वेळेला 50-60 लोक असं, म्हणजे वर्षाला कमीत कमी 200-250 लोकांना आम्ही हम्पी दाखवतो. बरं. बेसिकली हम्पी ही अनुभवण्याची जागा आहे असं आमचं मत आहे, की नुसतं बघू नका आपण ते साम्राज्य, म्हणजे 50 स्क्वेअर किलोमीटर ज्या साम्राज्यात, ज्या शहराचा विस्तार एरिया होता. त्या काळात हो. 300-400 वर्षां, 400-500 वर्षांपूर्वी, तर बरोबर. इमॅजिन करा किती वास्ट एम्पायर असेल. मग ते अनुभवायचं, हा एक भाग. दुसरं, मला एक 2-3 मी ठिकाणं सांगेन मला आवडलेल्या गोष्टी म्हणलं, कोणार्क किंवा हम्म. ओडिसा राज्य असं मी म्हणेन, की हो. भुवनेश्वर, जगन्नाथपुरी आणि कोणार्क अप्रतिम मंदिर आहेत. हम्म. म्हणजे ते गेल्यावर मती गुंग होते, अशा प्रकारातली सगळी कोणार्क मधली मंदिर आहेत. किंवा बरोबर. हळेबीडू कर्नाटकातलं, ज्याला आत्ताच युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला, होयसळ हम्म. राजा उरलेली मंदिरं. हे दगडामध्ये असं काहीतरी करता येऊ शकतं, हा. ही कल्पनाच आपल्याला तिथे गेल्यानंतर, म्हणजे अक्षरशः तोंडात बोटं गेल्याशिवाय आपली राहत नाही, की हे कसं शक्य आहे. बरोबर. म्हणजे भारतात असंख्य ठिकाण आहेत जिथे गेल्यानंतर की हे का शक्य आहे, हे कसं शक्य आहे, हे केलं कसं, असे हम्म. प्रश्न जिथे पडतात. वेरूळ सारखं ठिकाण, की एकाच दगडातनं एवढं मोठं मंदिर बाहेर काढणं, किंवा बृहदीश्वर सारखं, तमिळनाडू मधली सगळीच मंदिरं, बृहदीश्वर हो. असेल, महाबलीपुरम असेल, तर म्हणजे नुसतं मंदिरच नाही, आपल्याकडे किल्ले पण असंख्य किल्ले आहेत, राईट. हम्म. आमचा फोकस केवळ मंदिरांवर असतो असं नाही. हेरिटेज मध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी येतात. एक म्हणजे बरोबर. मॅनग्रोव्ह हेरिटेज, म्हणजे ही सगळी मंदिरं लेणी. दुसरं म्हणजे हम्म. नॅचरल हेरिटेज, हो. आपल्या इथली सगळी अभयारण्य, हम्म. ही पण सगळी बघण्यासारखी आहेत. फक्त काय झालंय मग, त्याच्यात फक्त आम्हाला वाघच बघायचा आहे, हा. मला जंगलामध्ये दुसरं वाघ सोडून काही इंटरेस्ट नाहीये, अशा हा. या थोड्याशा टेंडन्सीज डेव्हलप झाल्या. हा. पण माझ्याकडे काही राज्य आहेत की प्रत्येकाने बघावी अशी आहेत. एक म्हणजे कर्नाटक राज्यातलं हे हम्पी बेलूर, हम्म. किंवा ओडिसा जसं म्हटलं तसं, महाराष्ट्रातलं वेरूळ, हम्म. प्रत्येक आवर्जून बघायचंच आहे. किंवा गुजरात मधली राणी की वाव सारखी हम्म. एवढी मोठी विहीर, जिथे त्यांनी इतकी कलाकुसर करून विहीर तयार करता हो. येऊ शकते. किंवा अगदी आपण गंगेच्या काठची सगळी आपली तीर्थक्षेत्र बघितली, केदारनाथ, बद्रीनाथ पासून, हम्म. की प्रत्येक ठिकाणी कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. बरोबर. केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथला जाऊन लोक हेरिटेजसाठी जात नाहीत. हम्म. लोक तिथे असलेली भक्तीची जी एनर्जी आहे तिथली, हा. ती अनुभवण्यासाठी जातात. ती अनुभवण्यासाठी. हम्पीला येतात का, तर तो वास्टनेस बघण्यासाठी येतात हम्पीला, हा. की किती मोठं साम्राज्य असेल हे बघण्यासाठी येतात. बरोबर. वेरूळ, राळवेरूळला दगडातली कथा कशी आहे ही बघण्यासाठी हम्म. लोक जातात. कोणार्कला मंदिराचा ग्रेटनेस किती असू शकतो, मंदिर किती भव्य असू शकतं, हे हम्म. बघण्यासाठी लोक हो. जातात. सो माझ्यामध्ये हम्म. प्रत्येक ठिकाणाचं एक स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्यामध्ये की कुठल्याही ठिकाणी तुम्ही फिरा, त्या ठिकाणी फिरताना त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय आहे, हे हम्म. समज घेऊन तिथे बघायला गेलं तर माझ्यामध्ये ते ठिकाण जास्त चांगल्या पद्धतीने अनुभवता येतं. सो 2-3 करेक्ट. ठिकाण आहेत, कोणार्क, हम्पी, तर एक आवर्जून जावी. एक वेळ भारताच्या बाहेर नाही गेलात तरी चालेल, हा. बट भारतामधली ही ठिकाणं आवर्जून बघा, आणि मगच माझ्या मते करेक्ट. करेक्ट. आता खरं तर थोडस शेवटाकडे येताना अ, इतक्या लोकांना तुम्ही घेऊन जाता आणि इतक्या लोकांशी तुमचा थेट संवाद होतो. तर असं कोणीतरी लक्षात राहिलेलं असेल की जे एखादी ट्रिप झाल्यानंतर खूप सरप्राईज होऊन तुम्हाला भेटून गेलं, किंवा असं कोणीतरी लक्षात राहतं की जो काहीतरी अ, प्रश्नच खूप भन्नाट विचारतो. तर असं काही अगदी. आणि अशी आठवण काही आहे का? ट्रॅव्हलिंग मध्ये किस्से तर भरपूर आहेत. अनफॉर्च्युनेटली मला नावं नाही घेता येणार कोणाची, कारण ते कस्टमर ते दुखावतील. बट जसे चांगले किस्से आले तसे वाईटही किस्से, दोन्ही प्रकारची, कारण जितक्या हम्म. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो. प्रकृती. त्यामुळे पण आम्हाला जास्त करून चांगले अनुभव झालेत, की लोकांनी खूप अप्रिशिएट केलंय. आम्ही जे हम्म. लोकांना माहिती सांगतो की हम्म. लोकांनी आवर्जून स्वतःहून प्रश्न विचारून, मी सुरुवातीच्या ट्रिपच्या स्टार्टिंगलाच आम्ही सांगतो की जितकी माहिती तुम्हाला आमच्याकडून काढून घेता येईल हा. तितकी तुम्ही काढून घ्या. बरोबर. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला सांगण्याच्या ओघात बऱ्याचशा गोष्टी विसरून जातात, किंवा आपण हम्म. काहीतरी ठरवलेलं असतं पण तिथे गेल्यावर वेगळंच काहीतरी आपण सांगतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काय आधी ठरवली, ही सांगितली ठीक झालं, ही सांगितली ठीक झालं, बरोबर. असं प्रत्येक वेळेला होत नाही. तर आम्ही सांगतो की तुम्ही प्रचंड प्रश्न विचारा.
आम्हाला हम्म. प्रश्न विचारून त्रास द्या आणि आम्हाला निरुत्तर करा, जेणेकरून आम्ही परत जाऊ घरी, परत 4 पुस्तकं उघडू आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही ती घेऊन येऊ. त्यामुळे प्रश्न विचारणारी लोक आहेत, सपोर्ट करणारे लोक आहेत, की 20-25 जणांची जेव्हा आपण टूर नेतो हम्म. तेव्हा अनेक वेळा मदतीची तुम्हाला खूप गरज लागते. भले तुम्ही दोघं बरोबर. तिघं ऑर्गनायझर तुम्ही असाल, पण हम्म. अनेक वेळेला की अरे आता कोणाला जेवण द्यायचंय, कोणाला ताट द्यायचंय, तर हा. अशा खूप मायनर गोष्टी असतात ज्या हॉस्पिटॅलिटीमध्ये खूप गरजेच्या असतात. हम्म. तर अनेक वेळेला लोकांचं असं झालंय की लोकांनी स्वतःहून मदत केली हा. आणि मग ते असं खूप कॅज्युअली. आणि जेव्हा त्यांचे हुद्दे विचारले की कुठल्या तरी टाटा कंपनीमध्ये डायरेक्टर आहे, ओके. कुठेतरी एखाद्या कंपनीचे सीईओ आहेत, पण आम्हाला माहितीच नाही सीईओ आहे आणि 400 कोटींची कंपनी चालवत आहेत, पण तिथे येऊन अत्यंत साधेपणाने वागणारी त्या मंडळी. लोकांची दुसरी बाजू खरं तर तुम्हाला अनुभवायला मिळतं. ही बाजू अनुभवायला मिळते आणि त्यांनाही ते खूप चांगलं वाटतं की आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट न मिळता सगळ्यांसारखी नॉर्मल Correct. ट्रीटमेंट मिळाली आणि त्यांना ते हवं असतं. हा. हे आम्हाला मोठेपणा देऊ नका, आम्हाला नॉर्मल माणसांसारखं तुम्ही वागा, आणि तेही हम्म. नॉर्मल माणसांसारखेच वागतात. आणि त्रास देणारे पण भेटलेत की आता रायगड प्रदक्षिणा आम्ही करतो 17-18 किलोमीटरची जंगलातली हा. प्रदक्षिणा. हा. आता पुण्यातनं एक आयटी मधला एक माणूस आला होता, 1,200 किलो वजन होतं बापरे. आणि 7-8 किलोमीटर पहिले चालला आणि नंतर म्हटला की आता माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे, तर मी काय करू. मग शेवटचे 8 किलोमीटर त्याला खांद्यावर हात घालून नेणं जंगलातनं ट्रेक करत, बापरे. किंवा एक म्हातारे गृहस्थ होते ज्यांनी राजगड चढला, पण उतरताना म्हटले आता मला शक्यच नाही उतरणं, मग त्यांना खांद्यावर अख्खा राजगड खाली उतरवणं, म्हणजे बापरे. थोडाफार फिजिकली चॅलेंजिंग पण गोष्टी असतात हा. ट्रेकिंग. हम्म. त्यामुळे आम्ही मग ट्रेक्स कमीच केले की मग रिस्क पण एक खूप मोठी हो, असते, बरोबर. त्यामुळे ऍडव्हेंचर करायचं नाही. बट नॉर्मल टूरला पण असे अनेक किस्से येतात की अचानक कोणाची हेल्थ कमी होऊ शकते, हम्म. होऊ शकते, कारण जे वयस्कर गोष्टी लोक असतात की बरोबर. ऍसिडिटीचा त्रास झाला, मग तिथे ती हम्म. धावपळ करायला लागते. हम्म. त्यामुळे कुठलाही एक म्हणजे किस्से असे आहेत की, आणि अनेक लोक धमाल खूप करतात की, हा. अनेक इतके जॉली लोक असतात ना की आणि आता काय झालंय की अनेक वेळेला रिपीट रिपीट लोक आले, हा. त्यामुळे प्रत्येक वेळेला इंट्रोडक्शन करायलाच लागत नाही, कारण ते एकमेकांना ओळखत असतात. माहिती झालेलं असतं. म्हणजे एक वेळ लोक पुण्यात आल्यावर आम्हाला भेटणार नाहीत, बट आमचे पार्टिसिपंट परस्पर भेटून वाडेश्वरला पॉपकॉर्न वगैरे. म्हणजे ह्याचं सगळ्यात जास्त दुःख होतं की शाळांना तुम्ही आमच्या ट्रिपला त्या तुम्ही एकत्र आलात, तिथे आम्ही तुमची भेट घडवून दिली आणि त्या कॉफीला आम्हाला बोलवलं नाहीत आणि तुम्ही परस्पर भेटताय. पण असेही किस्से आहेत की त्या हा. दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की अरे तू पुण्यात, अरे मी कोथरूडला राहतो, तुम्ही पण हा. डहाणूकरला राहते, हा. चल आपण कॉफी प्यायला जाऊ वगैरे. करेक्ट. मग ते पुढच्याला टूर प्लॅन करताना एकत्र प्लॅन हा. करतो, आता हा आपण चल दोघे एकत्र जाऊ. बरोबर. म्हणजे आता अनोळखी व्यक्ती येणं हा प्रकार इतका कमी झालाय कमी की झालं. रिपीट लोक येतात आणि मग हम्म. समजा 20 लोकांमधली 10 रिपीट असली ना, तर उरलेल्या 10 अनोळखी लोकांना ते असं काही आपल्यात मिक्स करून घेतात की मग हा. कोणाला असं वाटत नाही की काहीतरी वेगळी काहीतरी ट्रिप चालू आहे, कुटुंबाची सहल करेक्ट. चालू आहे, असं एक जनरल वातावरण राईट. त्याच्यामध्ये राईट. त्यामुळे खूप मजा येते आणि आम्ही वाईट किस्से पटकन विसरून जातो हो. आणि चांगले किस्से लक्षात ठेवून पुढे जातो. बरोबर. आणि आम्हालाही इतक्या नेटवर्किंग आपल्याला माहिती आहे की आपल्या वयाच्या हो. नेटवर्किंग इज अ मस्ट थिंग, म्हणजे नॉट राईट. नेसेसरी बिझनेसच्या दृष्टीने, बट ओव्हरऑल एक्सपिरियन्सेसच्या दृष्टीने पण नेटवर्किंग खूप गरजेचं आहे. राईट. आणि आता आम्ही क्लासेस पण घेतो इतिहासाचा ऑनलाईन, तर तिथे पण हम्म. प्रत्येक कोर्सला 100-150 लोक असतात. हम्म. हम्म. तिथे पण अशीच भारतातली बरीचशी मोठ्या पोस्टवरची किंवा कोणी भरतनाट्यमची शिक्षिका आहे वगैरे अशी अनेक हम्म. लोक असतात. हम्म. सो नेटवर्किंग अगेन वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर. आणि राईट. आमच्या राईट. ग्रुपमध्ये नुसतं आमचाच नाही पण इतरांचाही हाच फायदा होतो की अनेक जणांचे हो. बिझनेसेस आहेत, तर दे ऑल्सो गॉट अ चान्स टू प्रमोट देअर बिझनेसेस इन द टूर. हम्म. त्यामुळे त्यांचाही कुठेतरी बिझनेस वाढलाय, त्यांचाही कस्टमर वाढले बिकॉज ऑफ अवर टूर्स, असं राईट. त्यांच्या आलंय. त्यामुळे हे नेटवर्किंग सगळ्याचसाठी आहे, म्हणजे आमच्याचसाठी असं नाही, करेक्ट. पण पार्टिसिपंट साठी सुद्धा हे नेटवर्किंग माझ्या मते. त्यामुळे याचा फायदा सगळेच घेतात. आता हम्म. घेणारे घेतात, घेणारे नाही घेत, पण माझ्या नाही. मते सगळे चांगलेच आहेत, जितके सांगावे तितके कमीच आहेत. राईट. खरं तर ज्या गोष्टी नकाशावर किंवा मॅपवर इझिली दिसतात, सापडतात, त्या आम्ही बघतोच. करेक्ट. पण ज्या आम्हाला पटकन सापडत नाहीत किंवा माहिती नसतात, अशी ठिकाणं आणि असा इतिहास पोचवायचं काम खरं तर तुम्ही करताय. आणि येस. त्यामुळे ते खरं तर सगळ्यांच्या खूप लक्षात राहणार आहे. आणि त्यामुळे नक्कीच आज जो कोणी आज हा एपिसोड ऐकेल, जास्तीत जास्त आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कव्हर करायचा प्रयत्न केलाय. पण करेक्ट. हा विषय खूप मोठा असल्यामुळं त्याच्यावर आपण सविस्तर एकेका विषयावर नंतर ऍब्सोल्युटली. पुन्हा एकदा सगळ्यांना माहिती देऊ. नक्कीच भेटू परत. येस. आणि ऐकणारे खरं तर परत एकदा हेरिटेज वॉक किंवा गायडेड टुरिझमचा नक्की विचार जास्त करतील. आणि तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं गायडेड टुरिझम मधून तुम्ही फिरा, म्हणजे कमीत कमी वेळात एखादं ठिकाण ओळखून घेण्याचं तुम्हाला नक्कीच नक्कीच स्किल तुमच्या खऱ्या अर्थाने डेव्हलप डेव्हलप. होईल. येस. राईट. तर आज वेळ दिलास त्याबद्दल खरंच येस. खूप खूप धन्यवाद ऍब्सोल्युटली. शंतनू.
आणि येस, थँक्यू सो पुढच्या मच सगळ्या आणि तुझ्या या सगळ्या उपक्रमांना पण शुभेच्छा. खरं तर आणि असे इंटरव्ह्यूज घेणं किंवा कंटेंट तयार करणं युट्यूबवर जो लोकांपर्यंत जाईल आणि तो चांगला कंटेंट असेल, राईट. हे फार कमी जण करतात. त्यामुळे राईट. तुझं अभिनंदन त्यासाठी. थँक्यू. आणि चॅनल असंच वाढत जाऊ. येस. येस. थँक्यू. येस. तर पुढच्या सगळ्या ट्रिप्ससाठी आणि पुढच्या सगळ्या अनुभवांसाठी खूप खूप शुभेच्छा. येस. येस. चला, थँक्यू. बाय बाय. बाय.